नमस्कार, माझे नाव दिव्या शिवाजी चव्हाण. माझे नाव हर्षिता सुनील कोतवाल. आमच्या शाळेचे नाव रामभाव भिसे बालविकास मंदिर. आमच्या प्रयोगाचे नाव बायोटेक्नॉलॉजी इज नीड ऑफ टाइम. तुम्हाला माहितीच असेल की भारतात शेती एक प्रमुख व्यवसाय आहे. आमच्या प्रयोगाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणे. सर्व प्राणी, जीव, जंतू इत्यादींमध्ये डीएनए असतो. या सर्वांची माहिती डीएनएकडे डीएनएचा न्यूक्लियोटाइड काढून दुसऱ्या प्राण्यांमध्ये जोडले जाते. यालाच बायोटेक्नॉलॉजी असे म्हणतात. बाहेरच्या देशात बायोटेक्नॉलॉजी पद्धत खूप मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. बायोटेक्नॉलॉजी या पद्धतीत आपण वेगवेगळ्या झाडांमधून डीएनए काढून दुसऱ्या झाडामध्ये पहिल्या झाडाचे डीएनए टाकले जाते. हे झाड खूप कमी तापमानात, जास्त तापमानात किंवा कमी पाण्यात किंवा जास्त पाण्यात जगू शकतात. यामुळे एक नवीन झाड जन्माला येतो. आणि या झाडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे खूप लहान असतानाच त्यांना फळे येऊ लागतात. बायोटेक्नॉलॉजी या पद्धतीचे फायदे म्हणजे लवकर फळधारण होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे शक्य होते. प्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत आहे. बायोटेक्नॉलॉजी ही पद्धत शेतीतच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात देखील याचा वापर होत आहे. उदाहरणार्थ बायोमेडिकल, बायोफर्टिलायझर इत्यादींमध्ये याचा वापर होत आहे. आणि या सर्व घटकांमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही व आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत बनेल. धन्यवाद.